नमस्कार मंडळी, आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी अगदी चविष्ट, सुगंधी आणि झटपट तयार होणारी वरईची खिचडी। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया। 1 वाटी वरई किंवा भगर, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, थोडंसं सुकं खोबरं बारीक कापून घेतलेलं, एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून घेतलेला, शेंगदाण्याचा जाडसर कूट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल। आता सर्वात आधी आपण एक मस्त चविष्ट मसाला तयार करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या आणि कापलेलं सुकं खोबरं घाला। हे मिश्रण बारीक वाटून घ्या। यामुळे खिचडीला खूप छान तिखटपणा आणि खोबऱ्याचा सुंदर स्वाद मिळतो। हा छोटासा उपाय खिचडीची चव अनेक पटींनी वाढवतो। यानंतर एक कढई गरम करून त्यामध्ये वरईचे तांदूळ हलकेसे भाजून घ्या। खूप जास्त भाजायचे नाहीत, फक्त हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजा। यामुळे खिचडीला एक छानसा सुगंध येतो आणि दाणे मोकळे राहतात। उपवासाच्या दिवसांमध्ये शरीराला हलकं, पौष्टिक आणि सहज पचणारं अन्न मिळणं खूप महत्त्वाचं असतं। वरई ही ग्लुटेन फ्री असते, पचायला हलकी असते आणि बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे उपवासामध्ये ती खूप लोकप्रिय वाटते। आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया। एक पातेलं गॅसवर ठेवा, त्यामध्ये 1 चमचा तेल घाला। हे तेल मध्यम आचेवर गरम करायला ठेवा। तेल गरम झाल्यावर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि खोबऱ्याचं मिश्रण घाला। त्याचा सुंदर सुगंध येईपर्यंत हलकंसं परतून घ्या। आता त्यामध्ये बारीक चिरलेले बटाटे घाला, त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणेही घाला। आता शेंगदाणे या ठिकाणी मी थोडेच घेतलेत, कारण की आपण आधीच शेंगदाण्याचा व्यवस्थित बारीक कूट करून घेतला आहे, त्यामुळे आपल्याला जाडसर शेंगदाणे, मोठे शेंगदाणे याच्यात थोडेसे ॲड करायचे आणि मग ते या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। बटाटे थोडेसे मऊ होऊ लागले की त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला। आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून त्यामधील उरलेलं मिश्रणही पातेल्यात घाला। त्यामुळे मसाल्याचा एकही कण वाया जाणार नाही। खिचडी मऊ आणि छान शिजण्यासाठी पाणी थोडंसं जास्त घाला। हे मिश्रण आता उकळी येईपर्यंत शिजवून द्या। आता वरई या ठिकाणी मी 1 वाटीच घेतली आहे, तर आपल्याला तोपर्यंत भाजून घेतलेली वरई स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मग धुतलेली वरई घालायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता मी या ठिकाणी मस्तपैकी धुतलेली वरई याच्यामध्ये ॲड करते अशी, आणि वरई ॲड केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने। पाण्याचा वापर आपण या ठिकाणी थोडासा जास्त ठेवला आहे, कारण की पाणी जास्त लागतं, त्यामुळे वरई मऊ होते, म्हणजे खिचडी जी आपण बनवतो ती मऊसूद होते। आता झाकण ठेवून मध्यम आचेवर खिचडी शिजवून द्या। काही मिनिटात वरई पाणी शोषून घेईल, बटाटे मस्त शिजतील आणि खिचडीचा अप्रतिम सुगंध संपूर्ण घरभर। थोड्या वेळाने झाकण उघडून बघा, मोकळे फुललेले दाणे आणि मस्त घट्टसर पोत दिसली की समजा आपली स्वादिष्ट वरईची खिचडी तयार झाली आहे। या खिचडीसोबत उपवासाचं दही, ताक, शेंगदाण्याचं कालवण किंवा लिंबाची फोड दिली तर चव अजूनच वाढते। मित्रांनो, उपवासाचा पदार्थ असूनही ही खिचडी अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि पोटभर जेवणात आनंद देणारी आहे। एकदा या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आमची रेसिपी तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या प्रदेशातून, कोणत्या गावातून, कोणत्या सिटीमधून बघताय ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक, चविष्ट आणि सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजसाठी इतकंच। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि स्वयंपाकाची मजा घेत राहा। धन्यवाद।